Come on, boys. Come on, move it. Move it, everybody. पळ मम्मी लवकर. आज मजा येणार आज मजा. Go on, baby. Come on, boys. आजकालची माणसं बायकांच्या हातात सगळं. Hi, your engagement towards my videos is exactly what makes our journey so unique. Please join my family by subscribing to this channel. I'm grateful for your love and support. And now, enjoy this video. My trip's the second biggest highlight, watching a Premier League football match. We're so excited. Udya award ceremony and yes, football match. The last 2 days that we are here. Sugar fun. I missed you. Cookie? काय जर्सी कुठं आहे? चिकी डी चिकी. वहिनी आर्सेनलच्या 3 प्लेयर्सचं नाव सांगा मला. नाही आता एक वर्षभरात दी तर प्रत्येक वीकेंड मॅचेस बघत असणार. तुम्ही तर तिथंच असणार मॅच बघताना. दी मेसी आर्सेनल मध्ये दी मध्ये नाही त्यांनी टीम चेंज केली. हा न्यूकॅसलला गेला आता. मेसी न्यूकॅसल आत्ता गेलाय. हो मी कुठल्या टीम कडनं माहिती आहे का? या जिंकणार आहे का नाही त्या टीम. वहिनी इकडे या. टीमची चर्चा करायची जरा. वहिनीला विचारलं आर्सेनल मधला फेवरेट प्लेअर कोण आहे त्यांचा. वहिनी इकडे या. वहिनींनी मेसी सांगितलं पण त्यांना माहित नव्हतं की मेसीने आर्सेनल सोडलेलं आहे. माहित नव्हतं तो न्यूकॅसलला गेलाय ते माहित नव्हतं. गेला मी बघत नाही फुटबॉल. फुटबॉल इज नॉट माय कप ऑफ टी. रोनाल्डो असतो मध्ये. कशाला मला ह्यात घालताय? मी अहो माहिती द्यायला लागलो ना तुम्हाला. तू पहिला कुठल्या टीम मध्येस? चेल्सी. माझ्या शुकाकांच्या का डॅडीच्या? आर्सेनल. हे बघ दादांच्या शुकाकांच्या का किटू काकांच्या? असं कान भरवल्यावर तू काय पाप म्हणणार? मी थांबा मला प्रश्न विचारून दे. थांबा तू कुणाच्या टीम मध्ये डॅड? एक सेकंड थांबा. डॅडा शू काका का किटू काका? डॅडी. अरे तुम्ही कान का भरालाय तिचे? कान का भरालाय? डॅडा शू काका का किट्टू काका? दे एका प्लेअरचं सेलिब्रेशन दाखव तुझ्या आर्सेनलच्या बेस्ट सेलिब्रेशन. नवीन आलेला असं कोण पळायचं नुसतं उभा राहायचं उभं राहायचं असं. युनायटेडच्या गोल मारत नाही कसं सेलिब्रेट करणार. गोल मार आज कळल. दे दना आज मजा येणार आज. भांडी नको अजिबात. होणार आहे. फोडाफोडी होणार आहे मम्मी तिथं. मला काही बोलायचं नाही तिथं. मम्मी आपटते. पण एक सेकंड तू क्लिअर दी एअर. मी आत्ताच सांगतो हा. पिंदाची टीम ऍडव्हान्टेज मध्ये आहे. मँचेस्टरचं होम ग्राउंडला चाललोय आपण त्यामुळे पिंदाची टीम ऍडव्हान्टेज मध्ये आहे. मी फुल मॅच होस तोपर्यंत नुसता भांडणं लावणार दोघांमध्ये. नुसता काढ्या. वहिनी चल इकडं. 1. Come on, boys. Come on, move it. Move it, everybody. चल मम्मी चल लवकर चल. ती मँचेस्टरचं गाणं काय सांग ना. Glory Man United. Glory Man United. आर्सेनलचं गाणं काय आहे? North London forever. Whatever the weather. ते कसं लावणार तिथं गाणं? फॅन्स म्हणतात की हा ते म्हणणार बरोबर. वहिनी कमॉन वहिनी आज मेसीला बघायचं. वहिनी कमॉन वहिनी. कॅटिंग शॉट करती बघ सगळी तिथं. बघ ना जर्सीज घालून आहेत लोक सगळे. अर्धी युनायटेडला चालले आहेत. आजकालची माणसं बायकांच्या हातात सगळं. बघ आय एम इक्वालिटी फेमिनिझम. हा बरोबर आहे. इक्वली सगळी इक्वली व्हावं. सगळ्या जबाबदारी इक्वली असं नाही करायचं. इक्वली तू केव्हा स्वयंपाक केलास? नीट बोलायचं.
वहिनी पुढं चला वहिनी लवकर. पळ मम्मी लवकर. अगं ट्रेन सुटणार आहे मम्मी, चेष्टा करू नकोस ग. चला. ट्रेन 3 times सीटिंग भरलेली आहे. कम्प्लीट मुंबई लोकल सारखा फील यायला लागलाय. डॅडींना तसलं काही करायचं नाही, सांगायला नको मला. माझ्या डॅडींना काही करायचं नाही. ठीक आहे ठीक आहे असं ठीक आहे ठीक आहे केलाच ना आता झालं. डॅडींना सांग ना ते डॅडी माझे बिग डॅडी कोणाचे. दिल मेरा डोले असं आर्सेनल करायला लागलं. ओले ओले मी दिल मेरा डोले. आर्सेनलचं गाणं. आम्ही ओल्ड ट्रॅफर्डला पोहोचलो आहे. ऑल मँचेस्टर ऑब्विसली. दॅट्स द स्टेडियम. मला एक फुटबॉल मॅच बघून इंग्लंडमध्ये जवळजवळ 7 वर्ष झाले. द लास्ट फुटबॉल मॅच आय वेंट टू वॉज आर्सेनल वर्सेस चेल्सी, जी FA कप फायनल होती. नाव आय एम हिअर ॲट ओल्ड ट्रॅफर्ड फॉर द फर्स्ट टाइम एव्हर. तू आलायस नाही आधी मॅच बघायला? काय This is where it all started. गोल मारत नाही कसं सेलिब्रेट करायचं. भांडा भांडी नको अजिबात. हे पुढचं. Here we go, mom. तू कुणाकडून आहेस? सांग लवकर सांग. चेल्सी ओढरो मम्मी. माणसं चिडते तिथं. 2 क्लबची नाव घेऊ शकतो आज. अरे भांडणं झालीत का काय दोघांमध्ये? काय सांगायला लागलेस? होते कळेल ना, कळेल सगळं. दूध का दूध, पाणी का पाणी होणार. युनायटेडने गोल मारला की विश्वचा टी-शर्ट फाटणार म्हणजे मजा येणार आहे, मजा येणार आहे. म्हणजे फार असं चिंध्या पुंगा उंगा करणार चिंध्या. तू काय करणार? आर्सेनलने गोल मारला, तू काय करणार? थांब आर्सेनल पडणार पायात. आम्ही सर अलेक्स फर्ग्युसन स्टँडमध्ये आहे अँड वी आर ऑन द 7th floor. वी जस्ट हेडिंग देअर नाव. सच अ नाईस ॲटमॉस्फिअर. मम्मी तो वेलकम कसं करायचं ते ग एकमेकांना? कसं करायचं? Meanwhile, Pinda. असलं नाही काय. लेट्स गो. अरे टीम मेंबर बसले डी. Oh, is that for us? Yes, this is your lounge. Hello. How many of you? 8 of us. Hey, my 8 people around. All that yours. Yes, thank you very much. Whatever you want. Is the baby one of the 8? Or Yes, he's one amongst the 8, yes. The 9th one. No, the 8th one. Okay, good. Let's go. Thank you so much. Good. Row 32. Wow. काय शिष्टा, काय मजा येणार आहे इथं. Can't believe you're here. It's so good. पण मला असं वाटतं की येस आम्हाला चांगली सीट्स मिळाल्यात, पण आय थिंक द क्लोजर यू आर टू द स्टेडियम, खाली येऊ नाही तिथं नाही बसायचं, पण द क्लोजर यू आर टू द स्टेडियम आय थिंक द मोर एनर्जी यू फील. एक काय फरक पडते? काय फरक सगळे. तू सेलिब्रेट करू शकणार नाहीस गोल मारली तरी. सगळी युनायटेड आहे तिथं. नाही आणि ही सगळी त्यातल्या त्यात जरा सगळी युनायटेड म्हणजे गरम डोक्याची रे. इमोशनल झाले ठेवते. बरं दुसऱ्या कुठल्या फुटबॉल टीमचं नाव घेऊन आपण मँचेस्टर युनायटेडच्या स्टँडमध्ये आहे आणि आर्सेनलने गोल जरी मारला तरी सेलिब्रेट करायचं नाही मम्मी. नाही करायचं. आयडीला सांग. अरे फ्लॅग आला बघा.
बोला लवकर, प्रिडिक्शन्स बोला. 2-1 आम्ही प्रिडिक्शन सांग. 5-0 असणार. त्याच्यावर रिअलिस्टिकली 5-0 आहे आर्सेनल. 5-0. कसला आवाज येते खरंच. बॉलिंग 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 डी बॉलिंग. आणि पाठवून द्यायला पाहिजे. तू काही करू शकत नाहीस गोल मारली तरी. वी आर कवर्ड इन मँचेस्टर युनायटेड फॅन्स. धक्काबुक्की करून गोल. आहे का नाही? N26. Genieße kostenloses mobiles Banking ohne versteckte Gebühren. Find your perfect stay on the Booking.com app. A hotel in the city or a beachfront stay with a view? Unlock your stay for less with app-exclusive prices. Download the मम्मी डॅडी मला तू बस. ऍक्च्युली अख्खं स्टेडियम शांत झाले. अख्खं स्टेडियम शांत झाले. बरं ऐका सगळे, हाफ टाइम झालेला आहे. कोण जिंकण्याच्या मार्गावर कोण दिसतंय? आमची टीम जिंकणार आहे. काय बुद्धी. हाफ टाइम 1-0 डाऊन. कमबॅक इज इमिनियंट. मला वाटायला जाईल कुती. हेडर मगवायर घेऊन येते बॉल. गेली मॅच. हे अभिनंदन. गेली मॅच गेली. सोड झालं संपलं. मजा आली पण रिअली विश की युनायटेड हॅड स्कोर्ड 1 as well. इथं सेलिब्रेशन बघायचं होतं एकदा. नेव्हर माइंड. वेल प्लेड बॉईज, वेल प्लेड. एव्हरीवन वेल प्लेड, एव्हरीवन वेल प्लेड. पण युनायटेडचा अटॅक चांगला होता. मॅच मस्त झाली. अजून एक गोष्ट सांगायची आहे की ह्या लेवलवरती फुटबॉल गेम बघत असताना आय डेफिनेटली फेल्ट सो इन्स्पायर्ड. आणि माझी खरंच ही इच्छा आहे, म्हणजे मी स्वतःसुद्धा कोल्हापूरमध्ये फुटबॉलचे टुर्नामेंट्स ऑर्गनाईज करतो आहे. पण आपल्या देशातले, आपल्या राज्यातले, आपल्या शहरातले प्लेयर्स ह्या लेवलवरती येऊन खेळावे. नुसतं टुर्नामेंट तर एक भागच आहे, पण इथून थोडं अजून काही गोष्टी करू शकते की ह्या लेवलवरती आपल्या प्लेयर्सला आणता येईल. ह्यासाठी मी नक्की प्रयत्न करणार. गुड बाय ओल्ड ट्रॅफर्ड फॉर नाव. गुड मॉर्निंग एव्हरीवन. टुडे इज द डे. डॅडींना आज एक अवॉर्ड मिळाला चाललाय. वी सो हॅपी ग्लॅड. ह्या इव्हेंटसाठीच आम्ही येतो होतो आणि खूप एस्टीम्ड पर्सनॅलिटीज ह्या कार्यक्रमामध्ये येत आहेत. अवॉर्ड त्यांना मिळत आहे. व्हेरी मच लुकिंग फॉरवर्ड. एव्हरीवन फायनली द डे हॅज अराइव्ड ज्यासाठी आपण लंडनमध्ये आहे. कॉंग्रॅच्युलेशन डॅडींना ग. Meanwhile,
यानंतरचा पुरस्कार प्रदान करण्यात येतोय श्री धनंजय महाडिक यांना, मेंबर ऑफ पार्लिमेंट, राज्यसभा and फॉर्मर लोकसभा MP. Can we have his AV please? जब नेतृत्व सेवा से जुड़ता है तो वो सिर्फ नाम नहीं बनता, वो बनता है एक युग का परिवर्तन। कोल्हापुर की मिट्टी से उठकर सामाजिक कार्य, उद्यमशीलता और राजनीति में एक नई परिभाषा गढ़ने वाले नाम है श्री धनंजय भीमराव महाडिक। युवा शक्ति से लेकर भीमा इंटरप्राइजेस समूह तक हजारों युवाओं को रोजगार देने का संकल्प, महापूर, आपदा, महामारी हो या किसानों का प्रश्न, हर बार वे सबसे पहले सहायता लेकर खड़े नजर आए। संसद के दोनों सदनों में कभी लोकसभा में सांसद रहे और अब राज्यसभा में सांसद बनकर जनता की आवाज बने। कुशल उद्योगपति, कुश्ती, बॉक्सिंग और शिक्षा क्षेत्र में प्रेरणा स्रोत। कोल्हापुर का विकास जिनकी प्राथमिकता है और जनसेवा जिनका स्वाभाविक धर्म। सत्ता के माध्यम से नहीं, सेवा के माध्यम से जिन्होंने लोगों का दिल जीता। जनता के हक में निर्णायक आवाज, सामाजिक पुनर्निर्माण के सारथी और कोल्हापुर के विकास में एक निष्ठावान शिल्पकार को लोकमत परिवार की ओर से लोकमत कोहिनूर ऑफ इंडिया पुरस्कार सादर अर्पण करते हैं। Award ceremony is over and Amu baby is here, who's playing with the pocket square of Shu Kaka. Is that right, Amrendra? But Amrendraला मी कालपासून what is living and what is non-living हे शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. What is this? The purse? Non-living. What is your mama? Non-living. Non-living. Put here. तर यू कॅन ट्राय, यू कॅन फील. ऐक ना, तुला टच करतोय का? हे सेन्सेस आहेत का? सगळ्यांनी थोडक्यात बिगेस्ट हायलाइट ऑफ दिस ट्रिप सांगायचं आहे. गार्डन पार्क मध्ये आपण पिकनिक ना, खरंच की नाही? काय मजा आली त्या दिवशी. यंदा मजा आली. पहिल्यांदा विथ फॅमिली असं लंडन झालं, ज्याच्यात सगळ्या म्हणजे आमच्या दोघांच्या पण पत्नी होत्या. त्यांनी फार साथ दिली. एकदम छान पद्धतीनं ट्रिप पार पडल्याबद्दल त्या दोघींचं फार फार आभार. हा, बिगेस्ट हायलाइट ना डॅडींना अवॉर्ड जे मिळालं ते हायलाइट होतं. माझ्यासाठी 3 हायलाइट्स आहेत. आपलं जे पिकनिक आपण केलेलं, दॅट मॉर्निंग वॉज माय फेवरेट. आणि दुसरं आपण फुटबॉल मॅच जे बघायला गेलो होतो, तसलं एक्सपिरियन्स म्हणजे खरंच वाव. आणि जेव्हा पण आपण बाहेर जाऊन रिटर्न होत होतो कॅबमध्ये इथं हॉटेलला यायला, तेव्हा अमरेंद्रचे गाणे म्हणत होते. म्हणजे आता काय म्हणजे फुल टाइम मला त्याला ऐकू वाटत होतं की अजून बोल. माझ्यासाठी ही ट्रिप, फॅमिली ट्रिप सगळ्यात चांगली झालेली आहे. सगळ्यात फॅमिली ट्रिप होती. आणि म्हणजे सगळेच खुश होते आणि कोणी नाराज झालं नाही ह्या ट्रिपमध्ये, स्पेशली आम्ही तिघी. आणि तुम्ही तिघांनी चांगलं बिहेव केलं, ह्याच्याबद्दल तुमच्या तिघांचं खूप धन्यवाद. माझ्यासाठी हायलाईट हे होतं की डॅडींचा अवॉर्ड, आणि सेकंड गोष्ट आपली पिकनिक. थर्ड माझ्यासाठी होतं की मी आणि साहेब रात्री वॉक करायला गेलो होतो, तर ते माझ्यासाठी हायलाईट. माझ्यासाठी एक हायलाइट जो आम्ही आजच सकाळी मी, पुती आणि वहिनींनी एक्सपिरियन्स करून आला. वन ऑफ द बेस्ट ब्रेकफास्ट. तुला तो असला भारी नाश्ता होता, असला भारी होता, आमचा जास्त भारी होता. अमरेंद्र ऐक इकडे, तुझा हायलाइट काय आहे ट्रिप मधला? तुझ्या ट्रिप मधला हायलाइट काय? तुला ह्या ट्रिप मध्ये सगळ्यात जास्त काय आवडलं बेबी?